हॅलो फॅमिली, आज आपण बनवतोय झटपट सगळ्यांच्या आवडीची अंडा भुर्जी। तर अंडा भुर्जी हा असा पदार्थ आहे की भाजीला काही नसेल आणि खाण्याचा वारा असेल, म्हणजे गुरुवार शनिवार सोमवार सोडून, तर मग आपण पटकन अंडा भुर्जी बनवू शकतो। काही विचार करायचा नाही, मस्त फ्रीज उघडायचा, अंडी काढायची, 2 कांदे, 4-5 हिरव्या मिरच्या बारीक अशा चॉपरमध्ये चॉप करून घ्यायच्या। चॉपर नसेल तुम्हाला हाताने एवढं बारीक कट करता येत असेल कांदा तर करू शकता। मस्त कांदा चॉप करून घेतलाय, गॅस पेटवला, कढाई ठेवायची आणि आता त्यामध्ये टाकून घ्यायचे हवं तेवढं तेल। अंडा भुर्जी चपाती बरोबर खा, पावाबरोबर खा, ब्रेड बरोबर खा, एक नंबर लागते ऑल टाइम। आणि मस्त अशी भाजी काही नसली तर झटपट अंडा भुर्जी बनवून खायची। तेल टाकलंय, तेलामध्ये कांदा जो आपण चॉप करून घेतला होता आणि थोडीशी त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची। मस्त जे आपण बाहेर खातो ना गाडीवर ठेल्यावर, त्याप्रमाणे अंडा भुर्जीला टेस्ट येते। कांदा असा छान परतवून घ्यायचा आणि त्याच्यासोबत जी हिरवी मिरची परतली जाते ना ती पण आहे ना मस्त लागते एकदम। त्यामुळे असं कांदा आणि हिरवी मिरची रंग बदलेपर्यंत परतवून घ्यायचं। इतपत त्याचा रंग बदलला पाहिजे, जास्त जाळायचाही नाही, जास्त मऊही ठेवायचा नाही। असा कांदा परतवून झाला ना आपला की मग आता त्याच्यामध्ये टाकायचा एक मोठा टोमॅटो बारीक कट करून। टोमॅटो मी बारीक चॉपरमधून काढला नाही, कारण काय होतं त्याची ग्रेव्ही तयार होते, त्याला पाणी सुटतं। त्यामुळे मग चॉपरमधून न काढता असा हाताने कांदा टोमॅटो कट करून घेतलेला आहे। आता त्यामध्ये टाकायची आहे आपल्याला हळद पावडर। त्यानंतर तुम्हाला सांगते कुठले कुठले मसाले टाकायचे आहे। 1 चमचा लाल मिरची पावडर टाकायचं, आपण हिरवी मिरची टाकली आहे। त्यानंतर 1 चमचा धना जिरा पावडर टाकली आहे। 1 चमचा चिकन मसाला टाकायचा आहे, जो कुठलाही असू देत तो चिकन मसाला टाकून घ्यायचा। चिकन मसाला, मटन मसाला कुठलाही टाका, त्यामुळे ना भुर्जीला एक नंबर टेस्ट येते। एकदा करून बघा नक्की तुम्ही। कांदा लसूण मसाला ऐवजी ना चिकन मसाला टाका। धना जिरा पावडर टाकल्यानंतर अंडा भुर्जी एकदम चविष्ट होते, भारी बनते एकदम। आता मस्त सगळा मसाला एकजीव करून घ्यायचा। हा मसाला चांगला परतवून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला मीठ। एकजीव सगळा मसाला परतल्यामुळे भुर्जीला आहे ना एक प्रकारची छान टेस्ट येते। आणि मसाला परतवणं हेच भुर्जीची खासियत असते, की आपण हा मसाला किती सुंदर बनवतो त्याच्यावर भुर्जीची टेस्ट ठरलेली असते। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। आता मी ही भुर्जी 5 जणांसाठी बनवती, त्यासाठी 2 कांदे मोठे घेतले होते मी, 4 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या। 5 जणांना एवढी भुर्जी इनफ होते। तर मस्त असा आता परतवून घ्यायचं, एकदम मस्त असा उलटण्याच्या साह्याने त्याला चांगला कट 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 असं करून घ्यायचं। मस्त पावभाजी